हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. तर लवकरात लवकर तुम्ही मला इन्स्टाला जाऊन देखील फॉलो करू शकता. तर माझं जे काही इन्स्टा युजर नेम आहे ते अश्विनी दरेकर ऑफिशियल या नावाने आहे. तर चला मग पटपट जावा आणि तेथे जाऊन देखील मला फॉलो करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर खूप दिवस झाला आपल्या चॅनलवरती मोटिवेशन व्हिडिओ आला नाही आणि मला मोटिवेशन व्हिडिओ बनवायला खूप आवडतात. तर आजच मी असा एक विषय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे वृद्धाश्रम. आता सगळ्यांनाच कळलं असेल वृद्धाश्रम म्हणजे काय, की जेथे आपले आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपण नेऊन सोडतो. तर हा वृद्धाश्रम आपल्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, धर्मामध्ये कुठेच नाही. मग याची निर्मिती कशी झाली, बरोबर का नाही? हा वृद्धाश्रम आपणच आणलेला आहे आणि आपल्या आईवडिलांना आपण घराच्या बाहेर हकलतो आणि त्या वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आधी तुम्हाला एक अनुभव सांगते, एक गोष्ट सांगते. एक नवरा बायको असतं, त्यांना एक मुलगा असतो आणि त्यांच्याबरोबर त्यांचे वडील राहत असतात. वडील म्हणजे नवऱ्याचे वडील. आणि ते वडील म्हातारे झालेले असतात आणि ती सून त्यांना कंटाळलेली असते की ह्या म्हाताऱ्याचं दररोज दररोज काय करायचं, त्यापेक्षा याला कुठे नेऊन तर घालू शकत नाही, का नवरा तर नेऊन सोडत नाही. मग काय करूया, हा इथे ओरडत असतो, मी दिवसभर काम करून येते आणि याचा एवढा त्रास का काढायचा, मी नाही, मला नकोय हा माझ्या घरात. मग ती नवऱ्याला काय सुचवते, अहो ऐका ना, हे खूप ओरडत असतात, घरात खूप अशांती वाटते आणि घरात काम थकून आल्यानंतर बसूशी वाटत नाही. तर मग काय करूया, याला ना आपण ह्या सासऱ्यांना ना आपण मागं जी आपली पडवी आहे ना पत्र्याची, तिच्यात ठेवूयात ना. तर नवरा म्हणतो, का काय झालं, नाही तिथं ठेवूयात ना आपण. आणि बरं तो म्हणतो, असं का करतेस तू, ते माझे वडील आहेत, मी नाही करू शकत असं. तर ती म्हणते, तुम्हाला मी पाहिजे की वडील पाहिजे ते तुम्ही सांगा. मग मजबुरीनं नवरा आपल्या वडिलांना उचलतो आणि त्या शेडमध्ये नेऊन ठेवतो. तर त्या सासऱ्यांना तिच्या खूप वाईट वाटतं की आपलेच मुलं आपल्याशी असं वागतायत आणि तो लहान मुलगा या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होता, बरं का, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि मग ती काय सांगते की तुम्ही आता ओरडत जाऊ नका, तुमच्या गळ्यात आम्ही एक साखळी बांधतो आणि त्याला एक घंटी बांधतो, जेव्हा तुम्हाला काही लागेल तेव्हा तुम्ही ती घंटी वाजवायची, म्हणजे आम्हाला समजून जाईल. ओरडत जाऊ नका, उगाच आमची चव जाईल नाही तर सगळी. मग तरी पण ते बिचारे सासरे हो म्हणतात आणि त्या मागच्या रूममध्ये जातात. तर ॲक्च्युली मुलगा तर तयार नसतोच, पण सासरे म्हणतात, नाही रे बाबा, मी राहील मागं, का तर त्यांना त्यांच्या मुलाच्या प्रपंचाची काळजी असते. त्यामुळे ते वाईट दिवस काढायलाही तयार झाले आणि गेले. मग असे काही दिवस निघून गेल्यानंतर तर तिला असं वाटू लागलं, हे म्हातारं मरत का नाही. मग ती काय युक्ती शोधून काढते की याला जे काही खरकटं उरत ते जीवायला देऊयात. मग ती नेहमी ते चालू करते की जे काही खरकटं वगैरे उरत ते सासऱ्यांना देत असते खायला. तर मग त्या सासऱ्यांच्या एक दिवस लक्षात येतं की हिला आपण आता नकोसं झालोय, त्यामुळे ही आपल्याला असं जेवायला देते. आणि एक त्यांच्या आत्मविश्वासाला, एक माणसाचा म्हणतो ना मीपणा, त्याला ठेच पोहोचते. त्यांच्या जो काही त्यांचा प्रामाणिकपणा वगैरे असतो त्याला ठेच पोहोचते. त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते मुलाला तर काही सांगू शकत नव्हते. मग ते ठरवतात की नाही, मी जगणार नाही आणि मला जगायचंच नाही, हिचं असं खाणं मला खायचं नाही. तर मग ते काय करतात, 4-5 दिवस, 8 दिवस जेवणच करत नाही आणि मग एक दिवस ते मरतात, मृत्यू येतो त्यांना. आणि मग ती म्हणते, आज म्हाताऱ्याने घंटीच नाही वाजवली. मग जाऊन बघते तर सासरे मेलेले असतात. मग हळूच उठून येते, नवऱ्याला सांगते, अहो तुमचे वडील मेलेत, जावा पटकन त्यांना घरात घेऊन या, नाहीतर लोक आपल्याला नावं ठेवतील. आणि मग त्या मुलाला एवढा धक्का बसतो की त्याचे वडील गेलेले असतात. मग तो जातो, ती गळ्यातली घंटी काढतो आणि त्याच्या मुलाच्या हातात देतो. म्हणतो, बाळा ही घंटी लपून ठेव, देव तिकडं टाकून दे. म्हणतो, का बाबा. म्हणतो, आता ही घंटीचा काय उपयोग आहे. तर ते पोरगं त्यावेळेस त्या वडिलांना उत्तर देतं, पप्पा तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा ही घंटी मी तुमच्या गळ्यात अशीच बांधणार जशी तुम्ही बाबांच्या गळ्यात घंटी बांधली होती. आता ह्या गोष्टीतून तुम्हाला समजलंच असेल. पहा, जे आपण पेरतो ते उगवणार. गहू पेरले तर गहू उगवणार, बाजरी कधीच उगवत नाही. त्या मुलाने ते बिहेवियर त्याच्या आईवडिलांचं पाहिलेलं असतं आणि बरोबर तेच त्यांनी ऐकून बोलून ह्या गोष्टी त्याच्या कानावर गेल्यात, त्याला जी समज आली आहे तोच ती वडिलांना सांगतो.
मग आज खूप अशा काही सुना आहेत की ज्या सासू सासऱ्यांचा एवढा छळ करतात, नवऱ्याला एवढं बेजार करून सोडतात की त्यांना अशी वेळ आणतात की तुम्ही तुमच्या आईबापांना वृद्धाश्रमात नेऊन टाका, नाही तर बाजूला ठेवा, त्यांच्यात राहायचं नाही, मला एकटंच राहायचंय, मला एकटंच हवंय. ह्या गोष्टींना नवऱ्याला मजबूर करतात. पण तेही विसरून जातात की आपल्यालाही एक मुलगा आहे, आपलाही मुलगा त्या गोष्टी बघतोय की आपण आपल्या सासू सासऱ्या म्हणजे आपल्या आईने आपल्या आजी बाबांशी कसा व्यवहार केला, कशी वागली. त्यामुळे घोडा मैदान अगदी जवळच असतं. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं सत्कर्म करा, पाप करू नका. मी असं नाही म्हणत की सासू सासऱ्यांच्याही चुका नाही, समाजात सगळ्याच प्रकारचे लोक आपल्याला पाहायला नाही भेटत. काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. पण म्हणतात ना की बघा, अजून एक एक्झाम्पल सांगते मी. रामानंदाचार्य एक दिवस रामानंदाचार्यले चाललेले असतात आणि एका विहिरीत एक इंचू पडलेला असतो आणि त्यांना दिसतो की तो इंचू पाण्यात बुडत आहे. मग त्याला वरती काढण्यासाठी ते काय करतात की आपला हात पाण्यात अलगद घालवतात आणि त्याला असा म्हणजे त्या कडेला आणायचं, विहिरीच्या कडेला आणायचं ठरवतात. पण त्या विंचामध्ये एक त्याची गोष्ट किंवा त्यामध्ये ती गोष्टच आहे की त्याला डंस मारायची. तो रामानंदाचार्याला पाण्यातून बाहेर आणण्याचे प्रयत्न करायचे आणि तो त्यांना डाऊन्स मारायचा. तर ते विचार करायचे, मी याची मदत करतोय, हा असा का करतोय. मग त्यांच्या लक्षात आलं की डाऊन्स मारणे ही याची म्हणजे याचं लक्षण आहे प्रामुख्याने. तर आपलंही एक लक्षण आहे की दुसऱ्याची मदत करणं. मग ते काय करतात, एक झाडाचं पान घेतात आणि त्यावरती त्याला अलगद बाहेर घेऊन येतात. तर पहा, आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या कधीच सोडू नका, भलेही पुढचा कितीही वाईट वागू द्या. बा शेवटी आपण जे काही कर्म पाप पुण्य करणार आहे ते आपल्याला इथेच फेडून जायचं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा माज वगैरे करू नका. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जी गोष्ट उगवणार आहे तिचं अंत देखील होणार आहे. जसं की आपण खूप पैसा संपवला तर आपली आपली मुलं म्हणा किंवा त्यांचे मुलं म्हणा, हे पैसा कुठेतरी वाईट मार्गाने घालवणारच आहेत. त्यामुळे आपलं जे काही बिहेवियर आहे ते चांगलं ठेवा. आपण जर आपल्या सासू सासऱ्यांशी चांगलं वागलो तर आपले मुलं ते पाहत असतात आणि त्यांच्यावरती त्या गोष्टींचे संस्कार झालेले असतात आणि तेही आपल्यासोबत तसे चांगले वागण्याचा नक्की प्रयत्न करतात. त्यामुळे आपण आपल्या सासू सासऱ्यांशी वाईट वागायचं नाही. आणि त्या स्त्रीनेही लक्षात ठेवा की आपल्यालाही आईवडील आहे, आपल्यालाही भाऊ आहे. आपल्या आईवडिलांना जर आपल्या भावाने असं केलं तर आपण त्या भावाला किती नाही नाही तसं बोलतो, त्याच्या बायकोला बोलतो, किती घाणघाण बोलतो. मग हीच गोष्ट आपल्याला विचारा ना की आपण आपल्या सासू सासऱ्यांशी कसं वागतो. आणि दुसरी गोष्ट, माझी माऊली तर नेहमी सांगतात, पहा, जेव्हा आपल्या मुलाचं लग्न होईल त्यानंतर आई वडिलांनी जो काही प्रपंच आहे तो मुलाच्या हाती सोपवावा. आजही तुम्ही पहा, खूप लोक मुलाचे लग्न एवढ्या लवकर करतात, त्याला जबाबदाऱ्या वगैरे काहीही कळत नाही. फक्त एक त्यांचं असतं की मुलाचं लग्न करून देणं. मग गावाकडे तर तुम्ही पाहता, मुलाचं लग्न झालं 1-2 वर्षात लगेच मुलं, त्यांना काही अक्कल नसते, कमवून कसं आणायचं आणि प्लस त्यांना आपल्या मुलांची जबाबदारी कशी सांभाळायची असते ह्या गोष्टींची थोडीसुद्धा त्यांना काही जाणीव नसती. आणि आईवडीलच मुलाला नातवंडांना सांभाळत असतात. मग याचा परिणाम काय होतो, एक दिवस अचानक घरातला कर्ता पुरुष म्हणजे वडील जर गेले तर त्या मुलाला ती जबाबदारी सांभाळता येत नाही. त्यामुळे त्याचं अति नुकसान होऊन जातो. पण जेव्हा आपल्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस प्रत्येक सुनाला वाटतं की आपल्या घरातले काही गोष्टी आपण पाहाव्यात, त्या आपल्या मनाने होव्यात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घेतली ना तर खूप घरामध्ये वाद होण्याचे नक्की कमी होईल आणि खूप लोकांना वृद्धाश्रमात जायची गरज देखील येणार नाही. तर तुम्ही तुमच्या मुलांचं लग्न केल्यानंतर जो काही प्रपंच जबाबदार आहे त्या त्यांच्या खांद्यावर ठेवायला सुरुवात करा. एकदा मुलगा चुकेल, दोनदा मुलगा चुकेल, पण चुकून चुकून तो नक्की शिकेल आणि ज्यावेळेस आपण नसू त्यावेळेस त्याला आपली गरज कधीच भासणार नाही. दुसरी गोष्ट, मुलांच्या हातात दिल्यानंतर मुलं खूप चुकी करतात. मग त्यावेळेस तुम्ही भांडण करू नका, तुम्ही रागावू नका. जर तुमचा मुलगा तुम्हाला विचारायला आला तरच सल्ला द्या आणि तो सल्ला त्याला पटला तो घेईल, नाही पटला तर सोडून देईल. त्या गोष्टीचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी सेविंग ठेवा बाजूला, जेणेकरून उद्या जेव्हा तुम्ही मुलांच्या हातात सगळा प्रपंच वगैरे जबाबदाऱ्या द्याल त्यावेळेस
तुम्हाला मुलाच्या पुढे हात मागण्याची वेळ येणार नाही. म्हणजे तेवढी एक गोष्ट तुम्ही स्वतःसाठी नक्की करून ठेवा आणि त्याचा प्रपंच त्याला सांभाळू द्या. हे पहा, आपण मेल्यानंतर आपण बघायला असतो की आपल्या मुलाचा प्रपंच किती चांगला चाललाय किंवा किती वाईट चालला आहे. मग आपल्या डोळ्या देखत जर तो चांगला बनत असेल तर आपण त्याला का नाही सपोर्ट केला पाहिजे? का आपणच जबाबदाऱ्या मरेपर्यंत सांभाळल्या पाहिजे? नाही. आपण आपल्या जबाबदाऱ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याच्यावरती सोपवा. हळूहळू आपल्या घराचा प्रपंचाचा ताबा त्याच्यावरती द्या. सासूने देखील सुनेच्या ज्या काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत ह्या तिच्यावरती सोडून द्या ना. हळूहळू तीही शिकली पाहिजे की प्रपंच कसा करायचा, बचत कशी करायची, सगळ्या फॅमिलीला एकजूट कसं ठेवायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही असं सुनेच्या ताब्यात देत असता, हे पहा, हे आपण गेल्यानंतर ही काही कमवलेली इस्टेट ही शेवटी त्यांचीच आहे. त्यामुळे त्यांना कशी म्हणजे वाचवायची, काय करायचं याचा अनुभव त्यांना आलाच पाहिजे. आणि शेवटी जर त्यांना घराचं वाटोळच करायचं असेल तर त्यालाही आपण काही करू शकत नाही. त्यामुळे जेवढं काही समजूतदारीनं वागता येईल ना तेवढं समजूतदारीनं वागण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सुनेला मुलाला जबाबदारी देण्याचा प्रयत्न करा आणि त्या जबाबदारीमधून बाजूला या. पहा, तुम्ही 90% भांडणं तुमचे इथेच वाचतील आणि हळूहळू आपले मुलं जबाबदाऱ्या घ्यायला शिकतील. यातून काय होईल की तुम्हालाही तुमच्या मुलांसोबत राहता येईल, मुलांनाही आईवडिलांना घराच्या बाहेर किंवा त्यांना वेगळं सोडून राहता येणार नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नातवंडांना आजी बाबाचं प्रेम भेटेल. आपण म्हणतो ना, घरात एखादी जुनी व्यक्ती, म्हातारी व्यक्ती असायलाच हवी. का? कारण ती व्यक्ती अनुभवाने म्हातारी झालेली असते, शरीराने तर झालेलीच असते, पण त्या व्यक्तीकडे एवढे अनुभव असते कारण त्यांनी खूप ठेचा खाल्लेले असतात. त्यामुळे कोणती गोष्ट कुठं परफेक्ट आहे हे त्यांना माहिती असतं आणि आपल्याकडे तो अनुभव नसतो. त्यामुळे जर आपण कुठे चुकत असेल तर तेथे त्या व्यक्ती आपल्याला दुरुस्त बरोबर करायला हेल्प करतात. आणि त्यामुळे आपला जो काही लॉस होईल किंवा आपल्याला ज्या गोष्टी काही सुधारणार नाही त्या गोष्टी सुधारण्याचा ते नक्की आपल्याला म्हणजे सपोर्ट करतील. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वजण वागा, वाईट वागू नका. आज प्रपंचात फक्त हे कलियुग खूप डेंजर चाललेलं आहे. इथे माणूस माणसालाच ओळखत नाही. म्हणजे काही स्त्रियासुद्धा आपल्या नवऱ्याची इज्जत करत नाही, अजिबात नाही, त्याला कमी लेखतात. दोघं जर कमवत असेल, जर त्या स्त्रीला नवऱ्यापेक्षा जास्त पगार असेल तर ती त्याला तुच्छ लेखते. तुम्ही असंही करू नका. जर तुम्हाला खरंच खूप पगार आहे, तुमच्याकडे खूप पैसा आहे तर दोघं मिळून त्याला चांगल्या कामी लावा, घरात आनंदाचं वातावरण ठेवा. ना की भांडणं वगैरे करा की मी तुझ्यापेक्षा जास्त कमवते, मग आपला पैसा घरात द्यायचाच नाही, मग तो आपणच आपल्या मनाने उडवायचा, हवं ते घ्यायचं, हवं तिकडं फिरायचं, ह्या गोष्टी करू नका. आणि आपल्या नवऱ्याच्याही आईवडिलांना कमी समजू नका. त्यांचाही कुठंतरी मान सन्मान असतो. त्यांनाही कष्ट करून त्यांनी खूप कष्टाने ते घरदार उभं केलेलं असतं आणि त्यांची अपेक्षा असते की आत्ता मुलाचं लग्न झालं म्हणजे आपण 2 दिवस सुखाचे जगू. आणि ते सुखाचे दिवस सुना त्यांना जगून देत नाही. तर असं काही करू नका. आणि जे आईवडील खरंच म्हणजे फुगीर ताठ आहेत त्यांनी कृपया आपल्या मुलांच्या हातात प्रपंच द्या आणि त्यांना करायला लावा. आणि तुम्ही थोडं रिटायरमेंट घ्या आणि बाजूला व्हा, तरच आपल्या मुलांची प्रगती होईल. तर आजचा आपला हा मोटिवेशनचा टॉक होता. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की सगळ्यांनी समजूतदारीने वागा, घरात आनंदाचं वातावरण ठेवा. म्हातारी माणसं, अनुभवी व्यक्ती घरात नेहमीच असायला हव्यात. यामुळे आपले घर नेहमी पुढे जातं. घरात क्लेश वगैरे करू नका. घरात जर क्लेश केलं तर लक्ष्मी थांबत नाही. मग तुम्ही कितीही कष्ट केले तर काही त्याचा उपयोग होत नाही. आणि ह्या गोष्टींचा मुलांवरती आपल्या नेहमी परिणाम होत असतो. मुलं हे लहानपणापासूनच पाहत असतात आणि ते जसे पाहतात तसेच आपल्याशी उद्या वागणार असतात. त्यामुळे या गोष्टी जेवढ्या होईल तेवढ्या अवॉइड करण्याचा प्रयत्न करा आणि चांगले गुण आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.